तर आता आपण चाललेलो आहे मुर्डेश्वरला आणि मुर्डेश्वरला जाता जाता आपण थोडं गोव्याची सैर करत चाललेलो आहे आणि ह्या गोव्याची सैर करत करत म्हणजे गोव्यातून जाताना आपलं कारवार लागेल, कारवारनंतर गोकर्ण लागेल आणि नंतर मुर्डेश्वर लागेल आणि आपल्या आयटनरीमध्ये मुर्डेश्वरची एक रात्र आपली स्टे आहे. प्रकारे कारवार बीच आहे हा. बघा तुम्ही कारवार बीच मजा येते. जर तुम्ही गेलात गोकर्ण साईडला तर तुम्ही हे बघून जा, चांगलं आहे. दर्शन, अप्रतिम सुंदर नजारा बघायला मिळाला. खरंच खूप अनुभव मस्त. शिव शंभूच अवतार, देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार, देवा तूच मल्हार, उधली तो देवा भंडार. आलं बीचवर आणि आता बघू बीचवरून कसा काय वाटते बघू जरा. आणि जरा पब्लिक पण बरीच आहे इकडे. इकडून पण तुम्हाला दाखवतो आपली शिवजींची मूर्ती आणि नंतर ना आपण हा जो मंदिरासारखा आहे ना याच्यावरती जायचं आहे आपल्याला. तिथून पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा दिसत आहे. इथे लिफ्टचा तिकीट आहे 20 रुपये. तिथं वरती नेतात एकदम आणि तिकडून आता आपण व्ह्यू बघूया कसा दिसतंय. हे बघा समुद्रांच्या लाटा. हा आहे ओम बीच. हा का हे ओम बीच तिकडून बघितलं ना समजा त्या पुढच्या टोकानं तर ओम दिसते म्हणून याला ओम बीच बोलतात. आणि आता या बाजूचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण किती हाईट असेल बघा ना, काय मजा. झाडी बघा. आणि हा जो व्हाईट आहेत ना या हॉटेलमध्ये आम्ही राहिलेलो होतो. किती सुंदर आहे बघा ना वरून काय दिसतंय. आता तुम्हाला या बाजूचा बीच दाखवतो. आपण त्या बाजूच्या बीच जवळ जाऊ. हे बघा
किती पब्लिक आहे बघा ना, किती छोटी छोटी दिसतात ना. आणि लाटा बघा, लाटांचा आनंद घ्या, काय मजा वाटते लाटा बघून. आणि हा जो खाली हॉटेल आहे त्याला लागून हे दिसतं ना, हा हॉटेल आहे, पण चांगला आहे एकदम. मुरुडेश्वरला येऊन मजा वाटली जरा. तुम्ही पण व्हिजिट द्या एकदा. आणि मस्तपैकी बघा लाटा वगैरे, काय बघा ना दिसायला कसं वाटतोय. चला आता मंदिरात जाऊया जरा. इथं मंदिर आहे, आपण मंदिरात जाऊया आता. आणि शूटिंग करून देतील की नाही मला माहिती नाही मंदिरात, तर जाऊन येऊ, बघू कसं वाटतंय. कारण की आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. आणि ना बाजूला खूप म्हणजे आता मागे रथ वगैरे आहेत, राम लक्ष्मण सीता त्यांचं पण स्टॅच्यू आहे. अशी छोटी छोटी मंदिरं खूप आहेत तिकडे. चला बम बम बोले, जाऊया पुढे. आता चाललो आपण मंदिरात.